कळंबणी स्टेशनला ट्रेन बंद पडली. मग पुढचं स्टेशन खेडा. मला खेडला उतरायचं होतं, पण आधीच एक स्टेशन बंद पडली. 2 तास ट्रेन बंद. मग आम्ही उतरून आपलं हायवेला चाललो, तिथे रिक्षा वगैरे मिळतील म्हणून. आणि आमचे पाहुणे येणार होते रिक्षा घेऊन. मग आम्ही शॉर्टकटमधून वाट काढत ह्याला त्याला विचारत गेलो. पण छान वाटत होतं. सगळं निसर्गरम्य वातावरण, हिरवंगार. त्या कारणाने मी मस्त एन्जॉय करत चालले होते, शूटिंग करत. आमची ट्रेन खेडच्या अगोदरच एक स्टेशन कळंबणी इथे बंद पडली. हा मला वाटतं शक्य सांगते, एका माणसाने भांडण केलं, तो शाप नडला असं मला तर वाटतं. मग आमचं काय एकच स्टेशन खेड तेवढंच बाकी होतं. मग आम्हाला शॉर्टकटमधून आम्ही रस्ता शोधायला लागलो, कारण आम्हाला चालत आणि रिक्षा पकडून जाऊ शकत होतो. पण लांबची लोक तर बिचारी अडकूनच पडली. 2 तास ट्रेन बंद, काय करणार. मग आम्ही ह्याला त्याला विचारत, माझे मिस्टर रस्ता विचारत आम्ही चाललो. मग हायवेला आम्ही गेलो मधून, शॉर्टकटमधून. गावची लोक खूप चांगले असतात. मस्त प्रेमाने सविस्तर रस्ता, असा गेला तसा गेला, तसं वळा, अमुक निशाणी वगैरे सांगत बसतात. तसं करत मग आम्ही हायवेला गेलो. ही जगबुडी नदीचा पूल ओलांडून आम्ही चाललो आहे. मग असं मस्त हिरवं निसर्गरम्य सगळं, नदी वाहतेली. हे पावसाच्या दिवसातच मजा येते बघण्यासाठी. आणि ब्रिज केवढा मोठा आहे, आणि त्याच्यातून आम्ही मग चाललो.